जय गुरुदेव. गुरु शिष्यान दिसे भेद, ध्यान योगे असे अभेद. गुरु कृपे होय सद्गद, तोची सत शिष्य जाणावा. संत शिरोमणी समाधी राजे शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाचा महिमा वर्णन करतात. या ओवीतून माऊली म्हणतात, सद्गुरूनं दिलेल्या उपदेशाप्रमाणे शिष्य आचरण करत करत त्याचं अंतकरणातले राग द्वेष निघून जातात. अंतकरण वृत्ती स्वच्छ होते आणि त्याचं अंतकरण अकारण दया प्रेम करुणा या सद्गुरुनाथाच्या स्वरूपासारखं त्याचं अंतकरण होतं. सद्गुरुनाथाचं अंतरंग आणि शिष्याचं अंतरंग एक रूप होतं. या अवस्थेला माऊली म्हणतात, गुरु शिष्यानं दिसे भेद. आणि पाहणारा माणूस म्हणतो, गुरु माऊली सारखंच ह्याचं आचरण झालं आहे. माऊलीच्या संगतीत राहून राहून याचे विचार गुरु माऊली सारखेच झाले आहेत. याचे आचार गुरु माऊली सारखेच झाले आहेत. याच्या मुखातून निघणारे उच्चार गुरु माऊली सारखेच आहेत. हा आणि गुरु माऊली दोघांमध्ये काहीही आम्हाला फरक दिसत नाही. पुढं माऊली म्हणतात, ध्यान योगे असे अभेद. मग ही अभेदता शिष्याला कशी प्राप्त होते? सद्गुरुनाथानं दिलेली इष्टलिंग दीक्षा, त्यांनी दिलेलं इष्टलिंग हृदयावर धारण करणं, त्याची नित्य पूजा करणं, पंचाक्षरी महामंत्राचा जप करणं, शिवाय नमा नाम स्मरण करणं, गुरु माऊलीनं दिलेला परमरहस्य ग्रंथ रोज वाचणं, एका ओवीचं तरी अनुभव घेणं आणि गुरु माऊलीचे प्रवचन ऐकणं, गुरु माऊलीचा उपदेश ऐकणं, आसनी शयनी भोजनी गमनी सतत गुरु माऊलीच्या स्वरूपाचं चिंतन करणं, त्याचं ध्यान करणं. असं ध्यान करता करता शिष्याला अभेद अवस्था प्राप्त होते. पुढं माऊली म्हणतात, गुरु कृपे होय सद्गद. आणि सद्गुरुनाथाचं ध्यान करता करता तो शिष्य गुरु स्वरूप होतो आणि त्याचा अहंकार विरून जातो. त्याच्या जीवनातल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि त्याला पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. असा शिष्य ज्यावेळेस गुरु माऊलीचं रूप डोळ्यापुढे आणतो, गुरु माऊलीचा उपदेश एखादं यूट्यूबवरलं प्रवचन ऐकतो, त्यावेळेस ते शब्द ऐकून त्याचा कंठ सद्गदित होतो, डोळे आनंद अश्रूनं भरतात आणि हृदय त्याचं भरून येतं. असा शिष्य सतशिष्य आहे, खरा शिष्य आहे, असं माऊली या ओवीतून म्हणतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता या ओवीचा आपण थोडक्यात आध्यात्मिक चिंतन करू. गुरु शिष्या न दिसे भेद. सद्गुरुनाथाच्या चरणी शुद्ध अंतकरण झाल्यावरच भावना होते गुरुकडं जावं, गुरुकडून दीक्षा घ्यावी. अनंत जन्माच्या पुण्याईनं अशी बुद्धी साधकाला होते आणि असा साधक गुरु माऊलीच्या चरणी जातो आणि अप्पा माझ्या कल्याणाचा मार्ग सांगा. त्यावेळेस अप्पा त्याला इष्टलिंग दीक्षा देतात. इष्टलिंग धारण केल्यामुळं त्याचं जीवनातलं आचरण सुधारतं. त्याचा भाव असतो, हृदयावर माझी गुरु माऊली इष्टलिंग रूपानं आहेत. मी दिवसभरात काय काम करतो ते कामाची साक्षीदार माझी गुरु माऊली आहेत. प्रत्येक काम करत असताना गुरु माऊलीचं स्मरण करून तो दिवसभर काम करत असतो. मग असा शिष्य सतत गुरु माऊलीचं स्मरण ठेवून काम करतो. काम करताना त्याच्याकडून कोणतंही काम चुकीचं होत नाही. माझे अप्पा माझ्यासोबत आहेत. माझ्या डोळ्यानं काय पाहावं, माझ्या कानानं काय ऐकावं, माझ्या मुखानं काय बोलावं, माझ्या हातानं काय काम करावं,
माझे पाय कोणत्या मार्गात चालावेत, हा सर्व विचार तो करतो. कारण माझ्या हृदयात माझे आप्पा बसलेले आहेत. माझ्या आप्पाला काय आवडतं तेच मी करन, असा भाव होऊन त्याचा व्यवहार निर्मळ होतो. दिवसभराचं जे काम करतो त्या कामातून कुणालाही दुःख होईल असं वर्तन करत नाही. त्याचे विचार शुद्ध होतात. कुणालाही फसवावं, कुणाला लुटावं, कुणाचं वाईट करावं असा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. त्याचा उच्चार पवित्र होतो. त्याच्या उच्चारातून जगाच्या कल्याणासाठीचे शब्द निघतात. त्याचं उच्चार निर्मळ होतो. त्याचे बोलणे अमृतासारखे रसाळ येते. व्यवहार, आचार, विचार आणि उच्चार या सगळ्या गोष्टी एका रेषेत येतात आणि लोक म्हणतात, काय माणूस होता होई. पण अहमदपूरच्या आप्पाच्या सानिध्यात जाऊन तो आप्पासारखाच दिसू लागलाय. आप्पा, त्याचं आचरण आप्पासारखंच झालं आहे. तो इष्टलिंग पूजा करतो, शिवपाठ करतो, मुखानं कुणाला वाईट बोलत नाही, सतत नामस्मरणात असतो, हातानं कुणाचं अकल्याण करत नाही आणि ह्याचं आंतरिक आचरण, आंतरिक वागणं सगळं गुरु माऊलीसारखं झालेलं आहे असे पाहणारे म्हणतात. हा भाव माऊली पहिल्या चरणातून प्रकट करतात. गुरु शिष्यान दिसे भेद. मग ही अवस्था शिष्याला कशी प्राप्त झाली? ध्यान योगे असे अभेद. तो शिष्य उठता, बसता, चलता, बोलता, जेवताना, खाताना, पिताना माझे आप्पा असे, माझे आप्पा तसे. माझ्या आप्पानं हे सांगितलं आहे, माझ्या आप्पानं ते सांगितलं आहे, माझ्या आप्पानं असे कपडे घालायला सांगितले आहेत. कपडे घालताना सुद्धा विचार करतो, माझ्या आप्पाला कसे कपडे घातलेले आवडतील. जेवण करताना विचार करतो, माझे आप्पा प्रत्येक घास खाताना शिवाय नमा म्हणून घास खात आहेत. माझे आप्पा हृदयात बसून माझ्या प्रत्येक घासाचं ग्रहण करत आहेत. सकाळी ब्रशवर पेस्ट लावून घेतलं, माझे आप्पा इष्टलिंगाला निवेद अर्पण केल्याशिवाय ब्रश करत नाहीत. असा म्हणून आप्पाच्या आठवणीने तो ब्रश करतो. स्नानाला पाणी काढून घेतो आणि पहिलं तांब्या इष्टलिंगाला अर्पण करतो. माझे आप्पा इष्टलिंगाला पाणी अर्पण करतात. आणि स्नान करून माझे आप्पा धुतलेलं वस्त्र नेसतात, म्हणून तोही धुतलेलं वस्त्र नेसून पूजा करतो. माझे आप्पा पूजेमध्ये केवळ इष्टलिंगाचं ध्यान करतात, इष्टलिंगाच्या पूजेत असतात. त्यांचं मन कुठंही जात नाही. माझं मनही कुठं गेलं नाही पाहिजे. असं सतत आप्पाचं ध्यान करता करता, जसं आळी भुंग्याचं ध्यान करता करता भुंगा होते, तसं हा साधक, हा शिष्य गुरुचं ध्यान करता करता, गुरु आणि मी वेगळे नाही, आम्ही चैतन्य स्वरूपानं एकच आहोत अशी त्याला अभेद स्वरूपाची अनुभूती येते. आणि असा जो शिष्य असतो त्याची अवस्था कशी असते? गुरु कृपे होय सद्गत. त्याला वाटतं माझ्या संसारात काहीही चांगलं झालं तर माझ्या गुरु माऊलीच्या कृपेनं झालं. त्याचा कर्ता भाव निघून जातो. शेतामध्ये 100 पोते सोयाबीनची रास झाली, गुरु माऊलीची कृपा आहे. एखाद्या वर्षी पावसानं सगळं वाहून गेलं, गुरु माऊलीची इच्छा आहे, माझ्या भल्यासाठीच त्यांनी ही योजना केली असेल असा त्याचा भाव असतो. त्याचा कर्ता भाव संपलेला असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो गुरु कृपा पाहतो. उठल्यापासून झोपेपर्यंत आई जशी बालकाची काळजी घेते तसं माझे आप्पा माझी काळजी घेतात असा त्याचा भाव असतो. आणि असा शिष्य गुरु माऊलीचा फोटो बघितला की तो भाव विभोर होतो. आप्पाच साक्षात माझ्या समोर आहेत. आप्पाचं ते सुंदर रूप पाहून त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. त्याचा कंठातून शब्द फुटत नाही, हृदय भरून येतं. यूट्यूबवर प्रवचन ऐकू किंवा
एखादा कीर्तनकार कीर्तन करत असो, प्रवचनकार प्रवचन सांगत असो, किंवा पाठामध्ये शिवयोग शास्त्र शिकवत असणारा वाचक, या सर्व रूपामध्ये माझे गुरु माऊलीच आहेत. विश्व प्रपंच रूपानं नटलेले माझे आप्पाच आहेत, असा भाव त्याचा असतो. आणि विश्वरूपामध्ये प्रत्येक माणसामध्ये माझे आप्पा आहेत, असं ते विराट सद्गुरू माऊलीचं स्वरूप पाहून शिष्याचं अंतकरण सद्गदित होतं. माऊली म्हणतात, तोच सतशिष्य जाणावा, ज्यानं काया वाचा मन सर्वस्वी सद्गुरूच्या चरणी लीन केलेलं आहे. त्याचा मीपणा संपलेला आहे. सर्व काही गुरु माऊलीच आहेत. त्याचं विश्वच आप्पा झालेले आहेत. असा शिष्य सदैव त्या माझ्यावर गुरु कृपेचा वर्षाव होत आहे. गुरु पादोदकाची धार सो मस्तकी पडतसे वारंवार, ऐशी भावना करावी सत्वर शिष्यवरे. माऊली परमरश्यात सांगतात, असा शिष्य गुरुच्या चरणीचं तीर्थ सदैव माझ्या मस्तकावर पडत आहे आणि माझ्या अंतकरणातले दोष निघून जात आहेत. आणि गुरु माऊलीची चैतन्य शक्ती, आनंद शक्ती, प्रेम शक्ती, ज्ञान शक्ती माझ्या सर्वांगात चैतन्य रूपानं प्रकाशित होत आहे, असा त्याचा भाव असतो. ओम शांती शांती शांती.